नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष पवार। शेतकरी मित्रांनो, शेत जमिनीची वाटणी आता एकदम मोफत होणार आहे। राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया, शेत जमिनीची वाटणी जी आहे यासाठी जे पैसे लागत होते ते आता तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये करता येणार आहे। राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरू करूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेत जमिनीची वाटणी झाल्यानंतर लागणाऱ्या नोंदणी फी, जी शेतजमिनीची वाटणी आपण केल्यानंतर जी नोंदणी फी आपल्याला लागणार होती ती नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आत्ता झालेल्या मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण सविस्तर पुढे जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला जर शेतीची वाटणी करायची असेल, म्हणजे सातबारा तुम्हाला वेगवेगळा करायचा असेल, मग तो भाऊवाटो असू दे किंवा तुम्ही कोणाला जमीन विकलेली असू दे, या सर्व जमिनीची रजिस्ट्री फीस जी होती त्या फीसवरती महाराष्ट्र शासनाचा 1% इतकी तुम्हाला टॅक्स भरावा लागत होता। म्हणजे 1 एकरला सरासरी 30,000 रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येत होता। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला नोंदणी फीस ही एकदम शून्य लागणार आहे। म्हणजे नोंदणी फीस तुम्हाला माफ करण्याचा निर्णय इथे राज्य शासनाने घेतलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। या निर्णयाचे फायदे काय आहेत, याच्या आधी ह्या निर्णयामध्ये तोटे काय होते, सविस्तर आपण पाहणार आहोत। मित्रांनो, शेतीच्या कागदपत्रासाठी मुद्रांक शुल्क फक्त 100 रुपये आहे, पण तरीही नोंदणीसाठी भरपूर पैसे द्यावे लागायचे। त्यामुळे अनेक शेतकरी नोंदणी टाळायचे आणि कुटुंबात वाद निर्माण व्हायचे। शेतकरी मित्रांनो, ह्या नोंदणीच्या फीसमुळं बऱ्याचशा भावामध्ये सुद्धा भांडणं होत होते, कारण की हे पैसे नेमकं कोणी भरायचे या वादावरूनच त्यांची भांडणं राहायचे। मात्र आता राज्य शासनाने या सर्व गोष्टीचा विचार करून फक्त 100 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या बॉन्डवरतीच तुम्ही आता हे सर्व काही वाटणीपत्र तयार करू शकतात। तुमची शेतजमीन ही वाटून घेऊ शकतात, सातबारे तुमचे वेगवेगळे करू शकतात। आता सरकारने ही नोंदणी फीस माफ केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि जमिनीबाबत कायदेशीर कागदपत्रे मिळणं सोपे होईल। यामुळे भविष्यात वाद होणं शक्यतो होणार नाही। या निर्णयामुळे हा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सरकारच्या उत्पन्नात 35 ते 40 कोटी रुपयांची घट होणार आहे। पण शेतकऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललेलं आहे। मित्रांनो, जे सरकारला नोंदणीतून पैसे मिळत होते ते सरासरी 30 ते 35 ते 40 कोटीपर्यंत रक्कम जात होती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आता शेतजमिनीच्या वाटणीसाठी कोणालाही कुठेही 1 रुपयासुद्धा द्यायची गरज नाही आहे। यामुळे सर्व प्रक्रिया लवकरच सुलभ होणार आहे। मित्रांनो, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती। शेती संदर्भात दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।